मित्रांनो, काल प्राध्यापक दयानंद नेने यांनी महाराष्ट्रातल्या साधारणतः 51 विधानसभा मतदार 70 विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात आपला काही एक निष्कर्ष सांगितला होता, जो त्यांनी केलेला अभ्यास आणि आता सर्व्हेच केला. ॲक्च्युली काय अभ्यास म्हणजे सर्व्हेच केले त्यांनी सगळीकडे, तर त्याचा निष्कर्ष सांगितला होता आणि अफाट प्रतिसाद तुम्ही त्यांना दिला. आणि याचं श्रेय मी नेने सरांना देतो, याचं कारण त्यांची विश्वासार्हता आहे. एक ट्रस्टवर्दी आपण ज्याला म्हणतो तसे ते आहेत आणि असे सात्विक तात्विक तत्वनिष्ठ आहेत. त्यामुळे ते ज्या वेळेला एखादा अहवाल देतात तर ते निपक्षपातीपणे देतात. खरं म्हणजे ते भारतीय जनता पक्षाच्या मध्ये बऱ्याच पदांवर वगैरे होते आहेतही, आज त्यांचा संबंध आहे सगळा. पण सर्वे हा सर्वे, त्यामुळे निपक्षपातीपणे त्यांनी केला. मी फार इंटरफिअर करणार नाही आहे सभेमध्ये समारंभामध्ये, जसं एक प्रस्तावना करणारा प्रास्ताविक करणारा आणि एक आभार मानणारा. तर मी आता आभार फक्त एका शब्दात नंतर तुमची मानेन. मी प्रास्ताविक एवढंच करतो की आज आता उर्वरित जो महाराष्ट्र आहे त्याचा आढावा ते घेणार आहेत. आणि माझं तुम्हाला आव्हान आहे की हा सेव्ह करून ठेवा, कालचा आणि आजचा. आणि 23 तारखेला ज्या वेळेला सकाळपासून निकाल लागतील तर तुम्ही 22 तारखेला रात्री आमचे दोन्ही व्हिडिओ बघा आणि शक्य झालं तर नोट करा, नाही तर ठेवा. मग तुमच्या लक्षात येईल की अरे आम्हाला टीव्ही बघायची 23 तारखेला गरजच नव्हती. ऑलरेडी नेने सरांनी आम्हाला हाच रिझल्ट दिला होता जो आता प्रत्यक्षात लागलाय. तर नेने सर, मी आता अजिबात मध्ये बोलणार नाहीये, पण सवयीनुसार मध्येच कुठे घुसलो तर तेवढं माफ करा मला. काहीतरी एखादा उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह मी ऑलरेडी टाकून दिलं तुमच्यासमोर. सर, आता काल तुम्ही घेतला ना आढावा, तर थोडक्यात एक काही लोकांनी कदाचित पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांना एक 5 मिनिटामध्ये काल काय साधारण सांगितलं ते सांगा आणि मग आजचा तुमचा सविस्तर सुरू होऊ द्या. धन्यवाद. अनिलजी, काल आपण मुंबई, ठाणे कोकण आणि पुणे जिल्हा असा आपण एक आढावा सगळ्याचा घेतला. तो आपण विस्तृतपणे सीट वाईज घेतला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला काल दिसलं की हा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये महायुतीची हवा आहे. महायुतीला सगळ्यात जास्त जागा मिळणार आहेत. आणि मोठामोठीमध्ये जर का बोलायला गेलो तर जे काल आपण चित्र दाखवलं ते असं होतं की मुंबईच्या 36, ठाणे कोकणच्या 39 आणि पुण्यातल्या आपण 8 जागा घेतल्या होत्या. ह्या सगळ्या मिळून एकंदर काय 75 ते 80 जागा ज्या काल होत्या, ज्याचा आढावा आपण घेतला, तर त्याच्यामध्ये 50 ते 55 जागा महायुती जिंकत होती. ग्रेट. आणि इतरही महाराष्ट्राचा आपण एक ओव्हरव्ह्यू आपण सांगितला होता की एकंदर चित्र असं आहे की महायुतीची सत्ता पुन्हा येऊ शकते महाराष्ट्रामध्ये, हे आपण काल सांगितलं होतं. आपण एक रायडर आणि आपण मतदार निहाय बोललो. मतदार कालचं वैशिष्ट्य असं आहे की नुसतं टोटल सांगत बसलो नाही आम्ही एकेका मतदारसंघात काही ठिकाणी त्या नावं पण उमेदवारांची आम्ही सांगून बोललो होतो. आजही आपण तसंच करूया. ह्यामध्ये कालच्या ह्याच्यामध्ये आपण सांगितलं, त्याच्यानंतर आज आपण जे जाणार आहोत ते फार मोठे जिल्हे आहेत, फार मोठे विभाग आहेत रादर महाराष्ट्रातले. एक तर विदर्भ ज्याच्यामध्ये 62 जागा आहेत, नंतर पश्चिम महाराष्ट्र ज्यामध्ये 70 जागा आहेत आणि मराठवाडा 46 जागा. हे 3 निर्णायक हे आहेत. या 3 विभागांमध्ये मिळून 178 जागा होतात आणि या 3 जागा जिंकून सुद्धा एखादा सत्तेवर येऊ शकतो याच्यामध्ये. आणि लोकसभा निवडणुकीत हेच झालं होतं की महाविकास आघाडीने ह्या 3 एरियाजमध्ये स्वीप केला होता ऑलमोस्ट. आणि त्यामुळे त्यांच्या 31 जागा आल्या, त्याच्यामुळे आल्या. आज आपण एक थोडा फेअर करणार आहे मी. महायुतीचं बघा 1% मतदान त्यांना लोकसभेत जास्ती होतं. महाआघाडीला 1% मतदान महायुतीपेक्षा जास्त होतं, केवळ 1%. मगाशी तुम्ही हिंदी बोलत त्यात पण चुकून तुम्ही असं म्हणालात की महायुतीला 1% जास्त होतं. ते गडबड. महाआघाडीला एक ते इतकं वेळेला ते महा करून ते मध्ये कधी कधी तोंडात काही चुकीचे शब्द निघतात, सॉरी. तर कसं आहे, आत्ता जे प्रोजेक्शन आपण जे दाखवतोय किंवा लोकसभेचं आपण आत्ता बघायला गेलं तर महाविकास आघाडीला 43% आणि महायुतीला 42% मतदान झालेलं होतं. त्याच्यात जागांचा फरक किती पडला तर महाविकास आघाडीला मिळाल्या 31 जागा आणि महायुतीला मिळाल्या 17 जागा केवळ. आणि भारतीय जनता पार्टी जास्त जागा लढली होती इतर पक्षांपेक्षा. त्यांना टक्केवारीतनं बघायला गेलं तर 26% मतं मिळालेली. त्यांना जागा मिळाल्या 9 आणि काँग्रेसला फक्त 16% मतं मिळालेली. ते कमी जागा लढले होते आणि त्यांच्या जागा आल्या 13. लक्षात घेण्यासाठी
खरंच हे अॅरिथमॅटिक जे आकडेशास्त्र आहे हे गुंगवून टाकणार आहे. गुंगून टाकणार आहे. आणि त्यामुळे आज हे जे 178 जागा आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला मी सांगतो जवळजवळ 50 बंडखोर उभे आहेत. हो सगळ्यांमध्ये मिळून. सर हा आढावा फार कोणी घेत नाही, तुम्ही जे घेतायत ना युनिक. आता हे जे बंडखोर उभे आहेत हे कोणाकोणाचे आहेत असं काही थोडं? हां सांगतो. आता फॉर एक्झाम्पल आपण बंडखोर ह्या पश्चिम महाराष्ट्रातले बघायला गेलो. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये 36 बंडखोर उभे आहेत. त्यामध्ये 18 महायुतीचे आहेत आणि 18 महाविकास आघाडीचे आहेत. आता नागपूर जर का आपण बघायला गेलो, आता आधी बंडखोरांवर बोलतोय आपण बंडखोरांवर Okay, okay. नागपूर बघायला गेलो तर वर्धा, सावनेर, नागपूर सेंट्रल, कामठी, राळेगाव सगळीकडे बंडखोर उभे आहेत आणि ते काँग्रेसचे बंडखोर उभे आहेत. हो. हा, तर आता आपण जेव्हा बंडखोरची बोलतो त्याच्या जोडीला अजून एक मी तुम्हाला सांगतो. मनसे 136 जागा राज्यात लढवतीये. अच्छा 150 नाही का? 150 नाही. 150 म्हणतायत. 136 जागा लढतीये टू बी प्रिसाइज. आणि त्यातल्या 70 जागा ती महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध लढतीये महाराष्ट्रामध्ये मिळून. हा, तिथे ती मतं कोणाची खाणार हा एक विषय आहे. विदर्भामध्ये काँग्रेस वर्सेस भाजपा असा डायरेक्ट सामना 36 जागांवर होतोय. बर. नंतर भाजपा विरुद्ध एनसीपी म्हणजे शरद पवारांची 9 जागांवर होतोय. भाजप विरुद्ध उभाठा 3 जागांवरती आणि एकनाथ शिंदे विरुद्ध उभाठा 5 जागांवरती आणि अजितदादा विरुद्ध शरद पवार एनसीपी यांचा 6 जागांवरती असा विदर्भामध्ये एकंदरीत होणार आहे. आता ह्या 36 जागा जिथे भाजप आणि काँग्रेस डायरेक्ट लढतीये त्यातल्या मेजॉरिटी कोण जिंकेल ते विदर्भा जिंकून जाईल असं आता चित्र आहे. आणि लोकसभेपेक्षा इथे काय वेगळा हे आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे कार्यकर्ते ह्यावेळेला खूप जोरात उतरलेले आहेत. हे मलाही काल ठाण्यामध्ये दिसलं. जे सगळे मला माहिती असलेले तथाकथित RSS वाले आहेत ते फिरवले सगळीकडे आणि ते घरोघरी जात आहेत आणि लोकांना वोटिंग करायला बाहेर पडा म्हणून आवर्जून सांगतायत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला अशी अपेक्षा आहे की हरियाणामध्ये जे त्यांनी इलेक्शन फिरवलं तसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताकदीवरती इथे पण ते फिरवू शकतील. पुण्यातूनही मला रिपोर्ट आहेत की घुसलेत अक्षरशः. म्हणजे आता सैन्य उतरवत असं RSS वाले उतरले, सगळीकडे उतरले महाराष्ट्रात. मेजर डिफरन्स. आता विदर्भाचं आपण जर का ओव्हरऑल चित्र बघायला गेलो आपण बंडखोरांबद्दल बोलणं झालं. आता विदर्भाचं एकंदर ताकद कोणाची कुठे दिसतीये असं जर का बघायला गेलं तर अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा उमेदवारांची नावं नाही आत्ता नाही घेते मी. वर्धा, बुलढाणा ह्या ठिकाणी सगळीकडे काँग्रेसची ताकद दिसते. हो. कुठे कुठे परत एकदा जरा अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा इकडे सगळीकडे आदिवासी भागात दिसते काँग्रेसची ताकद दिसते. नागपूर जिल्हा जिथे 12 जागा आहेत ते 50-50 चित्र दिसते. म्हणजे जसं भारतीय जनता पार्टीची ताकद आहे तशीच यांची पण आहे काँग्रेस. आणि गेल्या वेळेला आपण दोघांना 6-7 जागा मिळालेल्या वाटून घेतलेल्या त्यांनी. भंडारा, गोंदिया, रामटेक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आता त्यांचं हवा दिसतीये एकंदर. यवतमाळ, वाशिम आणि अकोला हे 2 जे जिल्हे आहेत तिथे त्यांच्या हातात चावी आहे की नेमक्या जागा त्यांच्या कुठे जातील ती आघाडी किंवा ती युती त्यांच्या संख्यावर ह्या 2 यवतमाळ, वाशिम एक जिल्हा, अकोला दुसरा जिल्हा. आता विदर्भामध्ये आणखीन एक खिचडी जी आपण म्हणू ती अशी आहे की बच्चू कडू यांची प्रहार पार्टी त्यांचा पण तिकडे जोर आहे अकोला अमरावतीच्या एरियामध्ये. वंचित बहुजन आघाडी आहे, प्रताप आंबेडकर त्यांचा पण अकोला अमरावतीमध्ये जोर आहे. असे वेगवेगळे पॅटर्न्स आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळत आहेत. 2014 पर्यंत गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर हे नक्षलवादी एरियाज म्हणून प्रसिद्ध होते आणि लोक तिकडे जायला घाबरायचे. भारतीय जनता पार्टीचं 2014 साली जेव्हा सरकार आलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी आपल्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये हा पूर्ण पट्टा नक्षल फ्री करून टाकलेला होता. आणि आता त्या एरियामध्ये म्हणजे अगदी गडचिरोली सारख्या भागामध्ये सुद्धा
काही उद्योगपती आपल्या फॅक्टरीज वगैरे लावायला लागलेले आहेत. बदललंय इतका वातावरण त्यांनी बदललंय. आता ह्यामध्ये लढणारे जे मोठे फेसेस आहेत जे जिंकून येणार असं नक्की आपण सांगू शकतो. तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस अर्थात नागपूर साऊथ वेस्ट मधनं, नाना पटोले साकोळीमधनं, विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीमधनं, सुधीर मुनगंटीवार बल्लारपूरमधनं, नंतर यशोमती ठाकूर, नितीन राऊत, सुनील केदार हे सगळे काँग्रेसचे, नाना पटोले, बच्चू कडू हे सगळे पण निवडून येतील. ते आणि त्यांच्या 2 सीट तिकडनं कमी येतील प्रहार पार्टीच्या. तर हे सगळे विदर्भातले विजयी चेहरे जे आहेत, प्रॉमिनंट लोक जे आता आपल्याला दिसतात ती. आता ह्याचा जर का ट्रान्सलेटिंग आपण केलं इंटू जागा, अल्टिमेटली विदर्भामध्ये काय असेल तर 62 जागा आहेत विदर्भामध्ये. आत्ता चित्र असं आहे की 32 ते 37 जागा 62 पैकी महाविकास आघाडी जिंकू शकते असं आता चित्र आहे. त्यांचं थोडं जास्त उत्तम आहे. आणि 21 ते 26 जागा महायुती जिंकू शकते असं आता चित्र आहे विदर्भामधल्या 65 मध्ये. आता विदर्भाच्या नंतर आपण बघूया मराठवाडा, तो दुसरा मोठा एरिया आहे, जरांगे फॅक्टर. इथे जरांगे फॅक्टर जोरात आहे. ह्या वेळेला विदर्भामध्ये झाल्यानंतर मराठवाड्याचं बोलायचं झालं तर जसा जरांगे फॅक्टर जोरात आहे तसं त्याच्या विरुद्ध ओबीसी फॅक्टर पण तिकडे आता खूप चालायला लागला. म्हणजे जे मागे एकदा मोदी बोललेले की हर क्रिया की प्रतिक्रिया होतीये, तर तशी यांची जर का क्रिया धरली जरांगेंची तर त्याला प्रतिक्रिया म्हणून ओबीसी फॅक्टर पण तिकडे खूप जोरात आहे. तुम्हाला असं सूचित करायचंय की मराठा एकत्र होत आहेत तसे ओबीसी पण एकत्र होत आहेत. आणि मराठ्यांचं जसं जरांगेंनी भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्र फडणवीसना टार्गेट करून यांचे लोक पाडा म्हणून सांगतायत, तर ओबीसी वाले एक्झॅक्टली उलट करतायत. ते महाआघाडीचे पाडा आणि आपण भारतीय जनता पार्टीच्या बरोबर गेलं पाहिजे. त्यामुळे चित्र खूप इंटरेस्टिंग मराठवाड्यातलं झालेलं आहे. आता लोकसभा पुरतं बोलायचं झालं तर भारतीय जनता पार्टी सगळ्या जागा हरली होती मराठवाड्यामध्ये. म्हणजे त्या जरांगे फॅक्टर होता त्यावेळेला. दुसरं जे म्हणजे काय म्हणतो मराठा, मू म्हणजे मुसलमान आणि द म्हणजे दलित, मू द ही जी आघाडी एक छुपी आघाडी झाली होती, अनपेक्षितपणे दिसली आपल्याला. आणि त्यांनी एक गठ्ठा मतं एका विशिष्ट पार्टीच्या पारड्यात टाकायला सुरुवात केली. त्या ह्यानी भारतीय जनता पार्टी सगळीकडे सीट्स हरली होती. त्यानंतर धडा घेऊन आता इथे ओबीसी फॅक्टर आहे, तसंच भारतीय जनता पार्टीने इथे पूर्वीपेक्षा तशा कमी जागा आपल्याला घेतलेल्या आहेत. आणि आपण जर का सीट्सचं हे करायला गेलं ब्रेकअप तर 46 पैकी 26 जागा अशा आहेत जिथे जरांगे फॅक्टर डायरेक्ट अफेक्ट करतोय, डायरेक्ट प्रभावित करतोय. मराठा लोकांनी जर का तिथे एक गट्टा मतदान केलं तर ते नक्की महायुतीच्या विरोधात जाईल. म्हणून मग ह्यांनी काय केलंय, 20 जागा ज्या उरतात त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन केलंय. बरं. आणि त्याच्यावरती ते लोक काम करतायत की तुम्हाला 26 आल्या तर हरकत नाही, आमच्या 20 पण तिकडे गेल्या अजिबातच आलेलं आलेलं नव्हतं लोकसभेमध्ये. आता असं चित्र दिसतंय. हे पहा, एकनाथ शिंदेच्या बरोबर तिथे 9 आमदार गेले होते. आणि जेव्हा हे फुटली त्यावेळेला 12 पैकी 9 आमदार, शिवसेनेकडे 12 आमदार होते, एकनाथ शिंदेकडे 9 गेले होते मराठवाड्यातले. त्या 9 जागा एकनाथ शिंदे राखेल असं आता चित्र आहे. म्हणजे यामध्ये औरंगाबाद आहे 2 जागा, नंतर तुमची तानाजी सावंतांची जागा आहे जी धाराशिवची आहे, संतोष बांगरांची हिंगोलीची जागा आहे, धनंजय मुंडे हे भले राष्ट्रवादीतले आहेत पण ते पण आपली परळीतली जागा राखतील. भारतीय जनता पार्टीचं पुरतं बोलायचं झालं तर नांदेडच्या 2 जागा ज्या आहेत, एक अशोक चव्हाणांची मुलगी आहे आणि अजून एक तिथली बाजूची देगलूरची जागा आहे, त्या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राखू शकतील असं आता एकंदर चित्र दिसतंय. आणि आपण जर का पुन्हा मराठवाड्याचं मोठं चित्र काय होईल तिथे ते जर का बघायला गेलो तर 46 जागा ज्या आहेत त्यातल्या 20 ते 24 जागा महाविकास आघाडी जिंकू शकते. 46 पैकी. आणि 18 ते 20 जागा ही महायुती जिंकू शकते. मी जे म्हटलं फॅक्टर की तुमच्या 26 तर आमच्या 20 आहेत, तर तो तिथे काम करतोय असं दिसतंय. आता ह्याच्या पुढचा जो एरिया आहे तो पश्चिम महाराष्ट्र.
70 जागा आहेत तिथे ओके पश्चिम महाराष्ट्रामध्ये. ओके. आणि सगळा शरद पवारांच्या गड ज्याला म्हणतात आधिपत्याखाली असलेला एरिया आहे. आता इथे जर का बघायला आपण गेलो तर रिबेल हा मोठा फॅक्टर इथे आहे. ओके. पश्चिम महाराष्ट्रात बंडखोर खूप आहेत. 36 बंडखोर उभे आहेत फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि जागा किती आहेत त्या? 70 जागा आहेत. अच्छा. 18 महायुतीचे बंडखोर आहेत, 18 महाविकास आघाडीचे बंडखोर आहेत. दोघांनी कुठेही कसर सोडली. मगाशी पण आणखी एका ठिकाणी तुम्ही सांगितलं समदुःख जो म्हटलं तर. आणि त्यामध्ये त्रास त्याला अगदी एक जाता पॉइंट, यावेळेला महायुती महाआघाडी दोघांची नेते बंडखोरांना शमवण्यात अपयशी ठरले असं वाटतं. असं वाटतं आणि आता तुम्हाला सांगतो फुटलेले मातब्बर आहेत का? काही ठिकाणी गिरे तो टांग उपर म्हणतात तसं. भारतीय जनता पार्टीचे माझे काही मित्र जेव्हा आम्ही या बंडखोर आणि या विषयावरती हे करतो तर ते म्हणतात की ही अमित शहाची स्ट्रॅटेजी आहे काय बंडखोरांना उभं करायचं. मी म्हटलं ते आपल्या विरुद्ध काँग्रेसच्या विरुद्ध बंडखोर त्यांचे तुम्ही फंड केले त्यांच्या कॅन्डिडेट्सना आणि उभं केलं तर ठीक आहे, आपल्या विरुद्ध कशी काय स्ट्रॅटेजी राहते. त्यामुळे नाही त्या व्होट अँटी बीजेपी व्होट कापण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्याच माणसांना आपल्याच कॅन्डिडेटच्या विरुद्ध हरियाणात होतं असं ऐकलं होतं. पण मला असं वाटतं होतं यावेळेला यांना वेळ मिळाला नाहीये त्यामुळे बंडखोरांना फारसं काही करू शकले नाहीत मॅनेज. नाही पण आता मी अमित शहाची पॉलिसी असेल नाही पण ही अमित शहाची स्ट्रॅटेजी म्हणजे पण चांगलं आहे ना. म्हणून मी म्हटलं भाजपच्या हिताचं आहे ना. गिरे तो टांग उभं नाही हे असं का बुमरेंग होऊ शकेल. बुमरेंग होऊ शकेल नाही. मला सांगा नाही आता भाजपवर रागवलेला माणूस आहे त्याला भाजपला मत द्यायचं नाहीये तर मग तो भाजपच्या बंडखोराला कारण त्यांनी भाजपाविरुद्ध बंड केलाय म्हणून त्याला मत नाही देणार. तो आघाडी कशाच्याला जाईल असं ठीक आहे हे मान्य करतो असं होऊ शकतं. हा कारण आता ज्या वेळेला आम्ही नगरपालिकेच्या लेवलवर महानगरपालिकेच्या लेवलवर आम्ही आनंदगी वगैरे बसून ज्या वेळेला प्लॅन करायचो त्यावेळेला आपले बंडखोर असे पैसे करायचो आम्ही द्यायचे त्यांना मोठं करायचो प्रॉमिनंट करायचो की जे आपल्या विरुद्ध आहेत म्हणून विरोधकांची मतं खातील. बरं तर असं म्हणजे अमित शाह इज अ ग्रेट चाणक्य थॉट ऑफ इट. आता आणि ही स्ट्रॅटेजी हरियाणात त्यांनी वापरली असं आपण सारखं ऐकतोय. मला ती मिसिंग वाटत होती पण तुमच्या या सरकॅस्टिक विधानाला मी पॉझिटिव्हली घेतो की अमित शहानी फार विचार करून मग हे 36 उभे केले असतील खरे. पण मग त्यांनी 36 केले शरद पवारनी पण अमित शहाचीच पॉलिसी घेतली की काय. आता हे अफेक्ट कुठे करणार अधिकृत युतीच्या उमेदवारांना. बघा शिर्डीमध्ये विखे पाटलांविरुद्ध बंडखोर उभा आहे भाजपचा. ओके. आता अमित शहानी जर का अशी स्ट्रॅटेजी खेळली असेल की विखेंना पाडून टाकू म्हणजे सुंठी वाचून खोकला गेला हे बाहेरून आले तर माहित नाही मला पण त्यांच्या विरुद्ध बंडखोर उभा आहे. जतमध्ये गोपीनाथ पडळकरांच्या विरुद्ध बंडखोर उभा आहे भाजपचा. वाईमध्ये पुरुषोत्तम जाधव म्हणून आहेत त्यांच्या विरुद्ध बंडखोर उभा आहे. उत्तर सोलापूरमध्ये बंडखोरी केली आहे भूतपूर्व महापौर शोभा बेन शेट्टी यांच्या विरुद्ध. नंतर पुरंदरला विजय शिवतारेंच्या विरुद्ध बंडखोरी झाली आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 ह्या जागा तर झाल्या युतीच्या. आणि महाविकास आघाडीपुरतं बोलायचं झालं तर सांगली सांगोला पंढरपूर पुणे सातारा सगळीकडे त्यांचे बंडखोर उभे आहेत. आणि ह्या बंडखोरांचं एक लक्षात घ्या हे जे सगळे बंडखोर आपण शॉर्टलिस्ट जे दाखवले आता तर ह्या बंडखोरांनी जर का 10,000 मतं घेतली ना तर ते प्रस्थापित उमेदवाराला पाडण्याची ताकद राखतात. पण प्रस्थापित म्हणजे जो कोणी असेल काँग्रेसचा असेल भाजपचा असेल कोणाचाही असेल म्हणजे. हो सर पण मला ज्या प्रकारे ही बंडखोरीचे हे आहे हे किरकोळ लोक नाही आहेत हे ताकदवर लोकच आहेत. म्हणजे 10,000 मतं घेतील सर ते घेऊ शकतील मी तेच सांगतोय. पण मग उलटपालट करतील ते पण म्हणून मला उलटपालट करतील का काँग्रेस आणि याला करतील नाही ते ज्याच्या विरुद्ध आता महाविकास आघाडीचे हे जे सांगलीतला माणूस आहे किंवा पुण्यात तो विशाल पाटीलचा पॅटर्न ऑलरेडी आहे त्याने आणि तो एका बाईचा प्रचार करतोच ऑलरेडी आणि ती अपक्ष जयश्री पाटील ती अपक्ष उभी आहे. तर आता पुण्यावरनं 3 ठिकाणी म्हणजे मला आठवतंय पर्वतीची जागा माधुरी मिसळांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी होती. तिथे काँग्रेसनी जर का सामंजस्याने एकच उमेदवार व्यवस्थित उभा केला असता तर मिसळबाई ह्या पडल्या असत्या किंवा नक्की त्यांना प्रॉब्लेम उभा राहिला असता. आता तिथे आबा बागुलांनी बंडखोरी केली आहे काँग्रेसचे त्यांची जागा सुकर झाली आहे. कसबा रवींद्र धंगेकर काँग्रेसचे निवडून आलेले होते त्यांच्या विरुद्ध
गेल्याच वेळेला पडलेले हेमंत रासनेला भाजपने पुन्हा तिकीट दिलं. आता त्यांच्या विरोधात कमल व्यवहारे म्हणून उभे राहिलेत. काँग्रेस ओळखतो दिलं पर्सनली ओळखतं, खूप जुनी काँग्रेसवाली महापौर वगैरे होती मला वाटतं. ती वाजवेल त्याची, ती दंगेकरची वाजवणार. हो. आणि रासने तर अशा पाडापाडी कुठे कशी होईल. आणि म्हणून आज मी बोलताना सीट स्पेसिफिक मी गेलो नाहीये, कारण की इतकी गुंतागुंत आहे या 3 भागांमध्ये, म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि आता खरा चाणक्य कोण. तुम्हाला फक्त कॉम्प्लिमेंट देतो की मी आता आज सर्वजण माझ्याकडे 20-25 वर्तमानपत्र येतात, आता वाचणं शक्य नाही पण पाहतोय, तर त्यात बंडखोरांच्या मुद्द्यावर एवढा कुणी हे नाही केलेला, भर दिलेला किंवा अभ्यास केलेला. तुम्ही फारच वेगळ्या पॉईंटनी बघताय आणि कदाचित हाच फॅक्टर निर्णायक ठरेल. आता मी तुम्हाला सांगतो, हरियाणाचं असं मला वाटतं, आपण लोक हरियाणा मध्ये भाजपनी बंडखोर उभे केले वगैरे म्हणतो ते सगळं, आणि भाजपच्या बद्दल आपण खूप चांगलं, म्हणजे त्यांनी इलेक्शन किती फिरवलं वगैरे आपण चर्चा करतोय रोज न्यूजपेपर्स मध्ये लिहून आलं. प्रत्यक्षात बघितलं तर इतकं सोपं इलेक्शनचं अनालिसिस होतं. 11 भारतीय जनता पार्टीची जागा जिथनं निवडून आल्या तिथे काँग्रेसचे बंडखोर उभे होते, आणि त्या काँग्रेसच्या बंडखोरांना अधिकृत काँग्रेसच्या उमेदवारांपेक्षा जास्त मतं पडली. अशा 11 जागा होत्या. ते जर का बंडखोरी त्यांनी जर का आधी शमवली असती, त्यांना क्षमता आली असती, तर चित्र तिथे उलट झालं असतं. अरे बाप, हरियाणा सरकार आलं नसतं ह्याच्यामध्ये. हे खरंच मलाही माहिती नव्हतं ऑनेस्टली. तो बापरे, अशी परिस्थिती असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण चित्र. अच्छा, दुसरी आणखीन एक चांगली परिस्थिती म्हणजे आपण ऐकतोय इतके दिवस सगळीकडे की शरद पवार साहेबांनी स्ट्रॅटेजिकली उमेदवार उभे केलेत, तरुण उमेदवार उभे केलेत. खरं आहे ते. आणि त्यांनी एक एक जागेवरती, म्हणजे त्यांचा राग जो आहे त्यांना सोडून गेलेल्या लोकांवरती त्यांना निशाणा करून त्यांच्या विरुद्ध एक एक टिपून उमेदवार उभे केलेले आहेत. तरी पण आता मी जेव्हा माहिती घेत होतो तर सध्या जो झटका अजितदादांना बसला होता लोकसभेमध्ये, आणि त्यानंतर ते थोडेसे असे निराशावादी वगैरे झाले होते, पण आता मी गेले 15-20 दिवस बघतोय तर अजितदादांच्या सभांना चांगली गर्दी होतीये, लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय. आणि अजितदादांची बॉडी लँग्वेज ज्याला आपण म्हणतो, तर ती बॉडी लँग्वेज पण कॉन्फिडंट आहे, एकदम सुधारली. ते जोक्स क्रॅक करतायत, लोकांशी इंटरॅक्ट करतायत, प्रसन्नपणे पत्रकारांशी बोलतायत. तर हे एक त्यांच्यातला बदल झालाय आणि तो कॉन्फिडन्स त्यांचा वाढल्याचं लक्षण आहे. आणि याच्यात फक्त जाता जाता मी आपल्या मध्ये घुसतो की उद्धवचा कॉन्फिडन्स गेल्यासारखे त्याचे भाषण. हो, गेले 8 दिवस उद्धवांसाहेब खूप नरम वाटतोय, खूप नरम. युरिन पॉट न सापडल्यामुळे तुंबल्यासारखं वाटतं. सॉरी, ते घेऊन गेले असतील कदाचित इलेक्शन कमिशन. कारण मी एकाने मला व्यंगचित्र पाठवलंय, तो म्हणतो ते तपासणी अधिकारी आहेत, ते बॅग उघडतात आणि म्हणतात देर इज नो हिंदुत्व इनसाइड. नशीब हिरवं लिक्विड मिळालं असं नाही सांगितलं मला. येस, असं पण व्यंगचित्र निघालं असतं की इन्स्टेड ऑफ युरिन देर इज सम ग्रीन कलर थिंग. अरे बापरे. सर गो अहेड. आता ह्या सगळ्यानंतर एरिया आहे तो उत्तर महाराष्ट्र, जिथे 35 जागा आहेत. धुळे जळगाव नाशिक, तो सगळा पट्टा. आता हा पट्टा भारतीय जनता पार्टीचा गेल्या अनेक वर्षापासूनचा, म्हणजे खास करून खडसेंनी मेहनत घेतल्यानंतर तो स्ट्रॉंग होल्ड ज्याला म्हणून तो आहे. आत्ता पण चित्र तसंच आहे. लोकसभेमध्ये त्या कांदा उत्पादकांच्या आंदोलनामुळे भरांना खूप मोठा फटका बसला होता, पण आता चित्र असं आहे की तिथे त्या एरियामध्ये पण खूप मोठी नावं आहेत. गिरीश महाजन तिथं लढतायत, छगन भुजबळ आहेत तिथे, देवयानी फरांदे आहेत, नरहरी झिरवळ आहेत, रक्षा खडसेंच्या या काय म्हणतात त्याला पण नणंद काय, रोहिणी खडसे, ती यांची मुलगी आहे आपल्या एकनाथ खडसेंची, ती तिथनं उभी राहते. त्यानंतर गुलाबराव पाटील तिथनं उभे राहतात, दिग्गज आहेत. आणि ही मी जी नावं घेतली आहेत त्यातलं एक रोहिणी खडसे सोडलं तर बाकी सगळे निवडून येतील. रोहिणी खडसे काय झालंय, ती त्या शरद पवारांच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहे मला वाटतं, आणि खडसेंबरोबर ती फरफटती आहे सारखी. ते पण आता भारतात किती माणसं निर्लज्ज असतात. आता पक्षी निर्लज्ज, त्याला पक्षात घेतला, स्टेजवर घेतला, हाकलून दिला, तो विचार तिकडून आला, इकडे गेला, पुन्हा राष्ट्रवादीत गेले. कामातोराणाम न भयम न लज्जा, असं कामातोराणाम म्हणजे सत्ता तोराणाम न भयम न लज्जा असं म्हणायची वेळ खरं झाली. बिचारे
खडसे असं मला कधी कधी वाटतंय. म्हणजे बिचारे त्या ह्याच्यामध्ये लाचार खडसे. लाचार खडसे, बिचारे खडसे. सर तर पश्चिम महाराष्ट्रामधल्या 70 जागा होत्या. सर हे उत्तर महाराष्ट्र झालं पुरं आपलं? नाही, त्याचं मी ते चुकून आधी घेतलं होतं. मी दोन्हीच्या जागा सांगतो आता एरिया. ओके ओके. त्यात 30 ते 38 जागा पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळतील असं आता चित्र आहे. त्यामध्ये आता महायुतीला 28 ते 32 जागा मिळतील. परत एकदा सांगा काय? महाआघाडीला 30 ते 38 जागा महाविकास आघाडीला, 28 ते 32 जागा महायुतीला. पण म्हणजे थोडं मागे आहे महाआघाडी, महायुती मागे, थोडी मागे आहे. पण एवढी पुढे आली आहे याचं 2 कारण. एक तर अजितदादा फॅक्टर. ओके, अच्छा. मी जे म्हटलं की त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि त्याच्यामध्ये तर तिथले लोक तर सांगतायत, जेव्हा आमचे लोक त्यांच्या भेटत होते सर्वे करताना, की अजितदादांनी 20 जागा त्या एरियात जिंकल्या पश्चिम महाराष्ट्रात. तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. ही इज मेकिंग अ कमबॅक असं त्यांचं सगळ्यांचं मत आहे. सर कसं आहे ना, या 8 दिवसात अजितदादांचं चित्र नुसतं व्यक्तिमत्व नाही बदललंय, तर चित्र पण बदललंय. कारण त्यांच्या 10 पेक्षा जागा येणार नाहीत असं साधारणतः वातावरण केलेलं. त्याच्यात नुसतं पश्चिम महाराष्ट्रात 20, टोटलचं 30 पर्यंत जातील का? म्हणून म्हणतो की इथे जर का 20 निघाल्या आणि जर का अजितदादा 20 हा पट्टा काढला अजितदादांनी, तर शरद पवारांना तिथे फटका बसेल आणि महाआघाडीनी सरकार त्यामध्ये फक्त माझा मित्र आहेत RR पाटील होते, आता त्यांचा मुलगा रोहित पाटील तो येतोय का नाही, आणि संजय काका पाटील, त्यांच्यामध्ये घासून टक्कर आहे. तिथे काही सांगता येत नाही आता. काय सांगताय? कवठा महांकळ, कवठे महांकळ. पुढे सुमन पाटील तिथे हे होत्या, पण त्या पुण्याईवर निवडून आल्या होत्या. पण रोहित पाटील यंग आहे, त्याच्याबद्दल खूप क्रेज आहे, ते मात्र खरं आहे तिकडे. अगं मी त्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ येतात, त्याचा एक मित्र माझा मित्र आहे कॉमन, तर असं दिसतंय की पब्लिक आहे त्याच्याबरोबर. आणि त्याच्या वडिलांची गुडविल पुण्या जी आहे ती त्यांना मिळेल. आणि खूप पण कारण रोहित आला पाहिजे असं मला नेहमी बरोबर. मी पण काही उमेदवारांचा पक्षपाती आहे. आणि तो वयाने जरी 30च्या आजूबाजूला असला तरी खूप मॅच्युअर्ड वाटतं. गेल्या वेळेला त्याला तिकीट नाही मिळालं कारण त्याचं वय कमी होतं. नाही, छान पोरग आहे. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आता पश्चिम महाराष्ट्र पुरा झाला का? काय होतं, मी मध्ये मध्ये बोललो की तुमची गडबड होते. तुम्ही पश्चिम महाराष्ट्र पुरा केला का? मला जरा नंतर कोल्हापूर, सांगली असं विशेष सांगणार आहात का तुम्ही आता, का उद्या सांगणार आहात परत? ते याचं आता माझ्याकडे जे स्टॅटिस्टिक्स ह्याचं आलेलं आहे, जे व्हेरीफाईड स्टॅटिस्टिक्स आहे, ते आहे अहमदनगर जिल्ह्यात. मला थोडस विधानसभा वाईज नावं घेऊन, विधानसभा वाईज उमेदवारांची नका घेऊ आता, विधानसभा वाईज मी अहमदनगरची आता स्टॅटिस्टिक्स तुम्हाला देतो. अकोल्याची जी जागा आहे ती शरद पवार राष्ट्रवादी जिंकतीये असं दिसतंय. संगमनेरची जागा बाळासाहेब थोरात राखतील. शिर्डीची जागा काटेकी टक्कर आहे, पण विखे पाटील अल्टिमेटली राखतील. कोपरगावची जागा शरद पवार राष्ट्रवादी राखेल. श्रीरामपूरची जागा काँग्रेस जिंकतीये. नेवासाची जागा उबाटा जिंकतीये. शेवगावची जागा भारतीय जनता पार्टी जिंकतीये. राहुरीची जागा आणि पारनेरची जागा, या 2 जागा शरद पवार काँग्रेस जिंकत आहे. अहमदनगर शहराची जागा अजितदादा पवारांची राष्ट्रवादी जिंकते. कर्जत जामखेड पुन्हा रोहित पवार राखतील असं दिसतंय आता चित्र आहे. आणि श्रीगोंदा, रोहित बद्दल कुतूहल लोकांच्या मनात, आणि श्रीगोंद्याची जागा उवाडा जिंकते असं आता चित्र आहे. तर ह्या अहमदनगर जिल्ह्याचा ब्रेकअप आहे. कोल्हापूरचा ब्रेकअप आपण उद्या देऊ. कोल्हापूर आणि सांगली कागल, साताऱ्यामध्ये शिवेंद्र राजे निवडून येतील. कराड मधल्या 2 जागा आहेत, त्यातल्या 1 जागेमध्ये पृथ्वीराज चव्हाण निवडून येत आहेत. नंतर कागलमध्ये पृथ्वीराजांच्या बाजूची जी जागा आहे तिथे काय, तिथे आता असं दिसतंय की मला वाटतं ती शिवसेना लढतीये तिथे जागा ती. ओके, परत व्हेरीफाय करून बोलूच आपण. नंतर कागलची जी जागा आहे ती हसन मुश्रीफ राखतील. जरी तिथे समरेंद्र घाटगे, समरजित घाटगे हे आधी भाजपमध्ये होते, ते आता पवार साहेबांकडे गेलेत. आणि तरी हसन मुश्रीफ राजा आहे, ते जमीनदार असायचे, सरंजामदार. आणि तिथे भारतीय जनता पार्टीचं वाटतं शिवाजी पाटील पण उभे आहेत. ओके, पण ते मला वाटतं अपक्ष म्हणून उभे असतील अर्थातच. तर ते फडणवीसांच्या बरेच जवळचे आहेत. तर पण तिथे बंडखोरी केलेली, मग ते अमित शहा स्टाईल असेल. अमित शहा आपलाच माणूस आपला विरोधक दाखवून आला तर आपल्याचकडे येणार आहे पुन्हा.
ते आला तर आपल्याचकडे हा वेगळा आपल्या एका व्हिडिओचा विषय आहे. खरंच आहे बरोबर की कोणते लोक असे आहेत सर, कारण काल मला असं कळलं की एकनाथ शिंदे खूप पुढे असतात. आपले मित्र आहेत, असं गुप्यस्फोट करायचं की नाही, पण जे संभाव्य बंडखोर किंवा अपक्ष किंवा छोटे पक्ष आहेत ना, त्यांना आधीपासून ते टॅप करतात. अरे झालं एकनाथजी शिंदेचं मोहपाय काय म्हणतात तो पडले पण त्यांच्या गळ्यात. बहुपाशात घेतलाय त्याच्यापैकी काहींना, जाऊ द्या. आता आपण व्होट शेअर बघितला. आता सर आपण आता थांबा, आपण विदर्भ पुरा केला, पश्चिम महाराष्ट्र पुरा केला, उत्तर महाराष्ट्र पुरा केला, मराठवाडा पुरा केला. त्यातलं तपशील आपण उद्या बोलूया एकेका मतदारसंघाबद्दल परत. कारण आता आपले लाखापुढे चालले, तर उद्या पण आपण जरा लोकांना काहीतरी देऊया ना. निकालाला वेळ, मतदारालाच वेळ आहे, उद्या परवा मतदान आहे ना. तर त्यामुळे पण आता तुमच्याकडे आणखीन काय अशी माहिती आहे की जी आता आपल्याला लगेच सांगण्याची गरज आहे? मी ते एक तर व्होट मी लोकांना काय सांगितलं माहितीये की 23 ला निकाल जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा फक्त आमचं व्हेरिफिकेशन करा, बरोबर की आम्ही बोललो ते खरं ठरलं की नाही. आता व्होट शेअर जो आहे, पर्सेंटेज तो तुम्ही कसा वाईज सांगताय मला? एकूण महाराष्ट्राचा 45% मतदान महायुतीला होईल असं अर्थ दिसतंय आणि 43% मतदान महाविकास आघाडीला होईल असं दिसतंय. गेल्या वेळेला 1% महायुतीला कमी होते लोकसभेला, आता 2% काँग्रेस आघाडीला. आपण मध्ये एकदा पोलीस रिपोर्ट जो सांगितलेला टप्प्याटप्प्याने महिन्याला कसं वाढत गेलं. महायुतीने 35 पासून सुरुवात केली, तर गेल्या 4 महिन्यात त्यांनी 10% कव्हर करून ते आता 45 पर्यंत मेजर. आणि सर मला आणखीन एक तुम्हाला मुद्दा सांगायचा जो तुमच्याशी शेअर करायचा आहे. सर आपण आधी म्हणत होतो की हिंदुत्व हा काय मुद्दा येईल की नाही, राहील की नाही. सर गेल्या 8 दिवसात हिंदुत्वाचा मुद्दा एकदम मोठा झाला. जो माझा मित्र असं सांगत होता की नाही रे ते असं आहे तसे वगैरे, तो म्हणाला मोडू दे, ते जात बीत काही नाही, आपली सुनता जर व्हायला नको असेल, आपण झकमारत का होईना, आपण जो कोणी असेल महायुतीचा त्याला मतं दिली पाहिजे. नाहीतर असं आपण म्हणतो ना की ते यांनी कवी भूषणनी म्हटलं ना की शिवाजी महाराज नसते तर सगळ्यांची सुनता झाली असती, तसं मोदी, शहा, फडणवीस, शिंदे यांची महायुती जर नसेल तर सर महाराष्ट्रातूनच सुरुवात होईल. कारण मोगल बादशाह इथेच राहिले सगळ्यात जास्त. सर मला याच्यामध्ये तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मला याच्यामध्ये हिंदुत्व फॅक्टर आणि मागे केलेली कामं यातला कोणता फॅक्टर आता जास्त चालतोय असं वाटतंय? मला हिंदुत्व चालायला लागलंय असं वाटतंय. हिंदुत्व चालतोय आता, पण आणि लाडकी बहीण चालतो. लाडकी बहीण चालतो. मला विरोधी पक्षामध्ये आपले मित्र तुमचे माझे पण कॉमन आहेत, ते पण असं सांगताय अरे ते लाडक्या बहिणी सगळं वातावरणच बदललंय. आम्ही कुठे जातो ते म्हणतात की तुम्ही देणार आहात यांनी दिलेत. मला यामध्ये मी एक भीती व्यक्त करू इच्छितो, बोंबाबोंब ही हिंदुत्व आणि 100% आणि हे ते चाललंय, तर आपले लोक किती उतरतील आणि काय करतील ते त्या झाल्यानंतरच कळेल 20 तारखेला संध्याकाळी. मला भीती ही आहे की मुसलमानांचं गेलेलं 85% झालेलं होतं, ते 10% वाढून जर का 95% झालं तर आपली सगळी गणितं फिसकडून जातील आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं नाही, नमाज पडायला रस्त्यावर बसवतील सगळ्या नेत्यांना. ते नाही महाआघाडीची तर बसतीलच त्यांच्याबरोबर. तर माझं काय म्हणणं आहे आता ह्याच्यामध्ये, एक मी मीम बघितला होता, तो विचार करण्यासारखा मीम आहे. मला खूप ट्रोल केलं जाईल मला माहिती आहे, पण मी सांगतोय. एका माणसाने मला पाठवला आणि म्हणे विचार कर दयानंद, काय की मुघलांनी 300-400 वर्ष राज्य केलं भारतावरती, पण हिंदुत्व संपलं नाही. ब्रिटिशांनी 200 वर्ष राज्य केलं भारतावरती, तेव्हाही हिंदुत्व संपलं नाही. काँग्रेसनी 70 वर्ष राज्य केलं भारतावरती, तेव्हाही हिंदुत्व संपलं नाही. मग भाजपाच्या 10 वर्षामध्ये कसं संपायला लागलं हिंदुत्व? हिंदुत्व इतकं फिकल आहे का, असं त्या माणसाने मला विचारलं. आणि जसे तुम्ही आता गप्प बसलात, माझी रिॲक्शन अक्षित होती, मला काय उत्तरच देता नाही आला त्याच्यावर. काय बोलणार काय सर? खरंच त्यांनी विचारलं, इज हिंदुत्व सो फिकल? हा पण विषय डोक्यामध्ये ठेवा. उगीच लोक कट पेस्ट फॉरवर्ड जे करतात, तर त्याच्यामध्ये भावात सगळ्यांनी किती जायचं ते प्रत्येकाने ठरवायचं. तुम्ही सर काय म्हणतात त्याला, मला असं वाटलं येलो सिग्नल दाखवताय, पण तुम्ही रेडच सिग्नल दाखवला मला. आणि तो आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करणार आहे. नाही खरंच, कारण आपल्या नाही यांनी केला पाहिजे जे हिंदुत्वाच्या भाषा करतायत त्यांनी. हो सर ते दुसरं असं, काल मला एकाने सांगितलं की एक रहोगे तो सेफ रहोगे ना. हो, तर ते म्हणाले एक रहोगे ते हिंदुत्वाचं नाहीच कॅरी करत, ते सगळ्या भाषा सगळ्यांचं धर्मांचं आहे. सबका साथ आपण जिथे हवं तसं फिरवतात ते.
कारण नवाब मलिकने एक आहे तो सैफ बरोबर भाषण केलं तर भाषणात बोलला तर तो म्हणाला की हम एक ही देश है, हम का अलग है. आणि अरे बटेंगे तो कटेंगे सर त्या कॉन्ट्रोवर्सी बद्दल एक जाता जाता मला तुम्ही परवा बोललो होतात काहीतरी, मला मी आता जस्ट आठवत नाहीये, पण काहीतरी एक वाक्य सांगितलं होतं की काय रिएक्शन्स आहेत त्याच्यावर लोकांच्या, बटेंगे तो कटेंगे. नाही, आता बटेंगे तो कटेंगे निगेटिव्ह आहे असं एकंदर ऐकायला गेलं तर त्याच्या समोर काँग्रेस किंवा इंडिया आघाडीने जे दिलंय की जुडेंगे तो जितेंगे, हे खूपच पॉवरफुल आहे ऍक्च्युली माझ्या मते. आणि पॉझिटिव्ह वाईब येते. जुडेंगे तो जितेंगे, बटेंगे तो कटेंगे मध्ये निगेटिव्ह वाईब येते. आणि त्यांनी तेच सांगितलं की जर का तुम्ही 80% आपण हिंदू आहोत तर मग कोण बटेगा आणि कोण कटेगा म्हणे याच्यामध्ये. 80% तुम्ही आहात, तुम्ही तरी तुम्हाला 20% काटतील अशी भीती. आणि एक तर तुम्ही 80% मध्ये हे पडेल, दरार पडेल अशी भीती, आणि नंतर मध्ये काटले जाऊ ही भीती म्हणे. भयगंड धीरत अशी ती निगेटिव्ह जाहिरात आपली होतीये असं माझं एक वैयक्तिक मत. म्हणून मग त्याने एक आहे तो सैफ हे केलं का, म्हणून त्यांनी एक त्याला 2 कारणं होऊ शकतील. तर बटेंगे कटेंगेला अजितदादांनी विरोध पण केलाय. इव्हन मला वाटतं अशोक चव्हाणांनी विरोध केलाय. पंकजा मुंडेंनी विरोध केलेला होता. मग अंगाशी आल्यावरती ती म्हणाली मला असं बोलायचं नव्हतं, माझा अर्थ चुकीचा काढला वगैरे. घाबरट आहे. आता एरिया वाईज मी सगळ्या आपण मूळ विद्याकडून गेलो, फार महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेत सर. बोला. सगळ्यात सुरुवातीला मी पक्षांची काय, मला आता आधी हे आवडलं की 45 आणि 43 असं या दोघांचं आहे. गेल्या वेळा आपण 1% महाराष्ट्रामध्ये मागे महायुती. सर आपण पटकन आपण म्हणतो ना, कारण महायुतीशी आपलं नातं आहे. तर आता जे चित्र दिसतंय एकंदर भारतीय जनता पार्टी 90 ते 98 पर्यंत जागा घेईल एकेकाचं सांगताय. भारतीय जनता पार्टी 90 ते 98 पर्यंत जागा घेऊन सगळ्यात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी. आणि काँग्रेस कुठे असेल त्याच वेळेला काँग्रेस 52 ते 65 मध्ये काँग्रेस असेल. हो, म्हणजे लार्जेस्ट सिंगल पार्टी 100% भाजप आहे. म्हणजे राज्यपालांना निमंत्रण देण्यासाठी 100% भारतीय जनता पार्टी आहेच. नंतर शरद पवार राष्ट्रवादीना 38 ते 40 म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरती कदाचित शरद पवार नाही. आता भाजप नंबर 1, काँग्रेस नंबर 2, राष्ट्रवादी शरद पवार नंबर 3 होऊ शकते 38 ते 40. 38 ते 40. ओके. शिवसेना शिंद्यांची किंवा आपण खरी शिवसेना म्हणू ती. हो. तर 30 ते 35 जागा ते जिंकू शकतील असं चित्र आहे. ओके. त्यांच्या सर आधी 40 लोक आले होते. त्यांचे 40 लोक आले होते, कमी थोड्या होत्या, पण ठीक आहे. 30-35 उबाटाची ताकद डबल होणार असं आता चित्र दिसतंय. ते सगळ्यात त्यांना गुड न्यूज आहे. नाही, त्यांना गुड न्यूज आहे. 14 होते त्यांचे 28 होतील असं दिसतंय आता. 28 ते 32 म्हणजे त्यांचे सोडून गेल्यामुळे कमी झाले होते. एक्झॅक्टली ते सगळे मिळून होते 60 काहीतरी मला वाटतं 56 होते. तर ते अच्छा. आणि अजित दादा यांची 18 ते 22 आमदार निवडून येतील असं. आता त्यांचे 40 आहेत. पण आता त्यांचे 40 आहेत, पण 52 आहेत काहीतरी. कसं आहे त्यांचा डायरेक्ट 36 जागी ते लढतायत. 52 जागी 36 जागी ते शरद पवारांच्या विरुद्ध डायरेक्ट लढतायत. आणि शरद पवारांनी तर ते काल त्यांनी काय म्हणतो आपण त्याला यलगार म्हणा, ललकार म्हणा की गद्दारांना गाडा म्हणून त्यांनी जे सांगितलं आंबेगावला जाऊन वळसे पाटलांच्या समोर, तर त्याने खूप परिणाम होतोय शरद पवारांच्या मीटिंग्स मध्ये. स्पॉन्टेनिटी ज्या पद्धतीने या अवस्थेत चालतायत ना, ते एकेका पावलाला निदान 1% मतं काढतात अक्षरशः. आणि आता महाराष्ट्राचं पूर्ण चित्र बघायचं झालं तर आपण ब्रेकअप तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुती 30 ते 38 सर एक रिपीट कर, म्हणजे 2 ना सांगा जरा लोकांच्या मनावर हे करणार. पश्चिम महाराष्ट्र 70 जागा, महाविकास आघाडी 30 ते 38, महायुती 28 ते 32, विदर्भ 62 जागा, महाविकास आघाडी 32 ते 37, महायुती 21 ते 26, मराठवाडा 46 जागा, महाविकास आघाडी 20 ते 24, महायुती 18 ते 20, मुंबई MMR आणि कोकण 75 जागा, महायुती 50 ते 55, छान आहे स्कोर. महाविकास आघाडी 20 ते 25, उत्तर महाराष्ट्र 35 जागा, महाविकास आघाडी 12 ते 15, महायुती 18 ते 21. टोटल मोठं चित्र जर का बघायचं झालं तर महाविकास आघाडी 114 खालच्या बाजूला, 139 वरच्या बाजूला, महायुती 135 खालच्या बाजूला, 151 वरच्या बाजूला. ह्या सगळ्या चित्रावरनं
सर जे आपण काल सांगत होतो. घ्यायला पाहिजे अजून की महायुतीन महाआघाडीत नाही अशी मनसे आहे, वंचित आहे, त्यानंतर या सगळ्यांच्या मिळून 14 ते 18 जागा येतील. आणखी इतर आहेत त्यांच्या 14 ते 18. त्यात मनसेचे किती असतील? 2 3 पण नाही, तिसरी पण गेली. दोन जागा नाही, 2 जागा मनसे. राजू पाटील यांची जागा सध्या धोक्यात आहे असं एकंदर चित्र दिसतं. काय सांगताय? हो बापरे. ठीक आहे मित्रांनो, उद्या परत तुम्हाला व्हिडिओ आमचा नाही, मी बोलायला देणार तुम्हाला उद्या परत आमचा व्हिडिओ बघायला लागेल, कारण आज आम्ही डिटेल नावं घेऊन नाही सर. आता उद्या तुम्ही नावं घेऊन बोलायचं आहे की हा मतदारसंघ इथे हा उभा आहे, इथे हा उभा आहे, त्याच्या विरुद्ध इथे अपक्ष हा आहे, इथे बंडखोर हा आहे, आणि तिथलं चित्र काय असेल. कारण लोकांना त्यात कुतूहल खूप आहे. मला लोक एक एक नावं वाढवत आहेत याच्यावर आणि विचारतात की याच्यात काय. हां सर सॉरी. आता हे जे चित्र आहे याला एक डिस्क्लेमर मी लावू इच्छितो. ज्या गोष्टी आपल्या आवाक्याच्या बाहेर आहेत, 40 जागा आम्ही अशा आयडेंटिफाय केल्यात ज्या 5,000 पेक्षा कमी मतांनी जिंकेल किंवा हरेल. तर त्या कुणाच्याही साईडला जाऊ शकतात. इलेक्शनच्या दिवशी हवा कशी आहे त्या त्या एरियामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे त्या पॅन एरिया अशा असणार नाहीत, कारण की या 40 जागा अख्ख्या महाराष्ट्रात आहेत, या 5 रिजन्समध्ये आहेत. तर त्यामुळे या सर 40 जागा तुम्ही असं विभागवार थोडं सांगू शकता का? उद्या सांगाल? ते उद्या सांगतो एक्झॅक्टली. पण त्यात मुंबईमध्ये पण आहेत, मराठवाड्यामध्ये पण आहेत, ज्या 5,000च्या आतल्या 5,000च्या आतल्या आहेत, त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण आहेत. याच्यात मला भीती काय वाटतं माहितीये की महायुतीचा म्हणजे एकनाथ शिंदेचं फार नाही धोका, अजितदादांचं पण गप्प आहेत साधारण, पण भाजपचा एखादा नेता असं विधान करील ना वेड्यासारखं मूर्खासारखं गाढवासारखं की अख्खं वातावरण बदलून जाईल आणि सगळं भाजपच्या विरुद्ध जाईल एका दिवसात. तर त्यांचे लोक आहेत एवढे काय म्हणतात त्याला कमनशिबी म्हणा किंवा आगाऊ आहेत. काय बोलतायत आता सुद्धा नाही. मग त्याला एकच केलं नाही, एक वाक्य आलं ना काहीतरी असं की ज्याच्यामुळे सगळं पाणी पडलं फडणवीसांच्या याच्यावर. मला आश्चर्य वाटलं नाही. मला भीती महाआघाडीची नाहीच आहे, भाजपचेच नाही तर काय बरळतील, काय त्यांचा तोंडाचं केव्हा थोवाड होईल सांगता येत नाही. आता इकडे एकच संजय आहे, यांच्याकडे संजय सगळ्यांच्या अंगात संचारलाय बीजेपी. मग माझं असं रिक्वेस्ट आहे तुम्हाला की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना असं कळवा की तुमचे जे मोटर माउथ्स आहेत जास्ती बडबड करणारे, उद्याचा दिवस आहे, तोंडाला चिकटपट्टी लावून टाका त्यांच्या. फडणवीसांनाच पाठवतो मेसेज. अच्छा, दुसरं कसं आहे, 5,000 ते 10,000 ह्याच्या रेंजमध्ये पण आणखीन 25 लोक आहेत, 25 जागा आहेत. तुम्ही काय म्हणणार त्याला, एकदम आम्हाला असं मस्त हिरवगार चित्र दाखवल्यावर आता त्याच्यामध्ये किड्या मुंगी, कुठे साप फिरतायत, कुठे काय फिरतायत दाखवतात. आधी 40 हे झाले 40 जागांचा, आता 40 जागा सांगताय तुम्ही. 40 आणि 20 40 आणि 25 65 एकंदर जागा ज्या 5 नाही पहिल्या 1 ते 5,000 धोक्याच्या होत्या, आता तुम्ही 5 ते 10,000 वाला सांगता. आधी तर काय अपक्ष बंडखोर कोणी 10 काढले, एखादं विधान वेड्याने केलं. मी तेच सांगतो की अपक्ष जे उभे आहेत, जिथे ताकदवर अपक्ष आहेत आणि त्यांनी जर का 10,000 घेतल्या तर तो पाडू शकतो, म्हणजे त्याची तेवढी ताकद त्यांच्या. जनरली बंडखोर मला असं वाटतं की सत्तारूढच्या विरोधी मतं खेचतात. नाही, आता तुम्हाला मी प्रस्थापिताच्या विरुद्ध जो विद्यमान आमदार असेल ना त्याला जनरली बंडखोरीचा फायदा होतो. तुम्हाला उदाहरण देतो. बेलापूरमध्ये डॉक्टर मंगेश आमले म्हणून एक अतिशय योग्य असा उमेदवार होता भाजपचा. नाही, राष्ट्रवादीकडनं शरद पवारांच्या इथनं त्याला तिकीट मिळणार होतं. तो IIT एज्युकेटेड आहे, अमेरिकेत जाऊन त्यांनी डॉक्टरेट केलेली होती. अतिशय योग्य माझे क्लायंटच होते. त्यांच्यासाठी मी पूर्ण एक्सटेन्सिव्ह सर्वे केला होता आणि सगळ्या अर्थाने की त्यांना उभं राहायचं होतं म्हणून यांच्याकडून सर्वे करून घेतला. एक्झॅक्टली. तर अतिशय योग्य उमेदवार होते आणि त्यांना तिकीट न देता आयत्या वेळेला संदीप नाईक आल्यावरती त्यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे ह्यांच्या सगळ्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी यांना सांगितलं तुम्ही उभे राहा. त्यांना जो तिथे प्रतिसाद मिळतोय मी बघतोय, ते 10,000 मतं नक्की घेतील. पण ते संदीपची घेतील का मंदा मात्रे? संदीपची घेतील. संदीपची घेतील. ओके. आणि मग अशा परिस्थितीत संदीप पडू शकतो. पण संदीप पडणारच आहे सर. नाही, मी काय सांगतोय की अशा पद्धतीने मंदा मात्रे खरंच एक वेगळ्या प्रकारची बाई, मी ओळखतो त्याला. संदीपचा तर मी लहानपणापासून ओळखतोय, संजू आणि संदीपला, तो काही प्रश्न नाही. पण संदीप अत्यंत दुराग्रही आहे सर आणि वडिलांनाच खतम करायला निघालेला बाप आहे. याची जर मी स्टोरी सांगितली ना सगळी
पब्लिक आजच त्याला बहिष्कृत करून डिपॉझिट घालवेल त्याचं. बरं. संदीप हा गणेश नाईकचा सगळ्यात मोठा वैरी आहे. मी एकच विधान करतो, जाऊ दे, तपशील नको आपला हा. तर आता आपण आजचा व्हिडिओ समाप्त करताना एवढंच लोकांना सांगू की काल जे सांगितलं तेच चित्र आज आपल्या पुढे थोडं विस्ताराने मांडलं आलं. उद्या आम्ही नाव गाव घेऊन सांगू तुम्हाला. महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येऊ घातली आहे, प्रोव्हायडेड आमचेच भाजपचे लोक अपशकून करणार नाहीत. कंडिशन्स अप्लाय, कंडिशन्स, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. त्या टर्म्स शिंदे फडणवीसांकडे, शिंदे आणि यांच्याकडे जातात, अजितदादाकडे, आणि कंडिशन्स यांच्याकडे जातात, भाजपकडे. खरंच सांगू मित्रांनो, पण मला म्हणजे ऍक्च्युली याचं सांगणं बरोबर आहे की नाही मला माहिती नाही, पण शिंदेना आणि फडणवीसांना खरं भीती महाआघाडीच्या नेत्यांची नाहीच वाटत. संजयला घाबरत नाहीत ते अजिबात. आपल्याच कलिक्षी ते म्हणतात, नावं घेऊन सांगतात ते की हे काय बोलतील सांगता येत नाही. येडा आहे असं एकाला म्हणाले ते, काय बोलायचं आता. तर एनिवे निकालाच्यासाठी हा राखून ठेवा तुमच्याकडे. आणि उद्या आम्ही एकेका मतदारसंघातले सर आपल्याला नावं द्यायची, कोण उभा आहे कोण पडणार, कोण उभा आहे कोण पडणार. आणि काहीतरी आपण एक मेसेज रिलीज करूया किंवा आपल्या फेसबुकवर टाकूया. माझं एक फेसबुक आहे, अनिल थत्ते गगनभेदी, त्याच्यावर मी तुम्हाला सगळी लिस्ट देतो. तुम्ही मुद्दाम फेसबुकवर जाऊन बघा, अनिल थत्ते गगनभेदी माझा फेसबुक आहे. म्हणजे मग तुम्हाला आपण सर तुमचे सर मला सकाळी कितीतरी मेसेज पाठवत असतात, तर ते खरं म्हणजे आता सर उद्यापासून मी फेसबुकवर टाकतो. त्यात खूप इन्फॉर्मेशन असते. धन्यवाद, भेटूया उद्या परत सरांबरोबर. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.